आपला जो कोष्ठ आहे हा आयुर्वेदानुसार 3 प्रकारचा सांगितलेला आहे. मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ. आता ज्यांचा मृदू कोष्ठ आहे ते पित्त प्रकृतीचे नॉर्मली असतात, की ज्यांच्यामध्ये पित्त प्रकृती असल्यामुळे त्यांचं पचन हे सुखकारक म्हणजे मोशन्स पण सुखकारक असतात. मल विसर्जन जे आहे ते सुखकारक होत असतं. त्यांच्यामध्ये त्यांनी दूध जरी प्यायलं तरी त्याला शौचाला जावं लागत असतं किंवा उसाचा रस घेतला तरी त्यांना लगेच शौचाला जावं लागत असतं. त्यांच्या आहारामध्ये काही उलट सुलट खाल्लं, जंक फूड जास्त खाण्यात आलं तरी त्यांना लगेच मोशन्सला जावं लागत असतं. मध्यम कोष्ठाचे असतात ते कफ प्रकृतीचे व्यक्ती असतात, की त्यांच्यामध्ये पण जे वेग निस्सारण आहे, मल विसर्जन आहे ते योग्य प्रकारे होत असतं, सुखकारक असतं. आणि जे तिसऱ्या प्रकारचे जे असतात ते क्रूर कोष्ठी असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये वात प्रकृती मेनली दिसून येत असते आणि त्याच्यामध्ये खूप ड्राय स्टूल्स असतात, हार्ड स्टूल्स असतात, पेनफुल असतं. जे स्टूल पास करणं हे सुद्धा त्यांना खूप पेनफुल होतं आणि त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं तर त्याच्यानंतर त्यांना कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही मे बी मिडल एज पासून चालू झालेली असते आणि ती पुढे जाऊन वाढणारी असते. आम्हाला पोट साफ झालंय असं वाटतच नाहीये, आम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळा जावं लागतंय तरी पोट साफ झालंय असं आम्हाला वाटत नाही आहे. किंवा काही पेशंट्स येऊन सांगतात की आम्हाला 2 दिवस शौचाला झालंच नाही आहे. मग ते कडक व्हायला लागतं, त्याच्यामध्ये इतका ड्रायनेस असतो की ते एकदम दगडाप्रमाणे हार्ड होऊन गेलेले असतात.